नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी आहे रत्नागिरीमध्ये. तुम्हाला असं वाटेल की गेले कित्येक एपिसोड तुम्ही रत्नागिरीमध्येच आहात आणि हे काय हो दरवेळेला मनापासून स्वागत करतो मी जितेंद्र जोशी होम मिनिस्टर या कार्यक्रमात असं म्हणता. पण काय करणार, काही गोष्टींचा एक फॉर्मॅट असतो, एक पद्धत असते. ती पद्धत आपल्या अंगवळणी पडते आणि मग त्या पद्धतीनुसार आपण बोलत असतो. तर आज आपण भेटणार आहोत नेरकर वहिनींना आणि केतकर वहिनींना. सर्वप्रथम भेटूया नेरकर वहिनींना. रत्नागिरी शहरातल्या माळनाका इथल्या साई माऊली इमारतीत राहणाऱ्या सौ रसिका राजेंद्र नेरकर वहिनींना आपण भेटणार आहोत. गप्पांच्या ओघात त्यांची मनं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? रसिका राजेंद्र नेरकर. माहेर कुठलं? माहेर मुंबई, ठाणे. किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. 15.5. बापरे. बर. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? राजेंद्र जनार्दन नेरकर. काय करता आपण? आमचा व्यवसाय आहे सायकलिंगचा. बर. सगळ्यांशी ओळख करून द्या. हा, हे माझे मिस्टर. आता अर्थात हो. अरे, पण सदा. हा माझा मोठा मुलगा मोठा मुलगा अनिकेत. अनिकेत. हा माझा मुलगा, हा 2 नंबरचा पियुष. हाय तू. ही माझी आई. नमस्कार. ही माझी पुतणी. नमस्कार. ही माझी जाऊ. हा. ह्या सासूबाई. बर. ही पण जाऊ. नमस्कार. ही माझी मानलेली बहीण. ही जाऊ. ह्या शेजारच्या, त्या ह्यांच्या मामी, त्या पण आमच्या बहिणी. ही पुतणी, हा पुतण्या आणि हे दी. नमस्कार. बर. आता खेळायला सुरुवात करूया मग. हो. वहिनी, 15 वर्ष झाली लग्नाला. कसं वाटतो? छान वाटतं. 15 वर्ष कधी काय संपली तीच कळलं नाही. खरंच? आता लग्न झालं असं वाटतं. काय सांगताय? हो, नाही, खूप छान गेली. म्हणजे आत्ता लग्न झाल्यासारखं वाटतं? म्हणजे हो, हे खूप अजून वेळेत बरं वाटतं. म्हणजे तेवढ्या वेळेत कंटाळा येतो ना, नंतर कंटाळा, लग्नाची गोडी संपत जाते तसं अजून वाटत नाही. नाही, अजून आयुष्य एन्जॉय मध्ये चाललेलं आहे. कशामुळे वाटतं असं की गोडी नाही संपली अजून? मिस्टरांचा ह्याच्यामुळे स्वभाव कसा आहे? स्वभाव छान आहे. म्हणजे छान आहे. थोडक्यात म्हणजे वी आर मेड फॉर इच अदर असं आहे. ते चिडले की तुम्ही शांत, तुम्ही चिडलं की ते शांत? सहसा ते चिडत नाही. तुम्ही चिडता? हो. कशावरून चिडता? असं म्हणजे आमचं चिडणं म्हणजे कसं काय, लगेच बोलणं असतं. लगेच बोलणं दुधासारखं. असं. 3 प्रश्न 600 रुपये. वहिनी, पहिला प्रश्न. आतल्या दाराला एक तोरण आहे, त्यात पानं किती आहेत? 12 पाने. कधी मोजली? कधी मोजली? मोजून ठेवली. आता माहिती ना तुम्ही काय काय विचारणार. 100 रुपये. थँक्यू. वा, वहिनी हुशार. दुसरा प्रश्न. तुमच्या कुलदैवतांचं नाव काय? कुलदैवाचं नाव नाटकुळ ब्राह्मण. नाटकुळ ब्राह्मण. उत्तर बरोबर आहे. हे 200 रुपये. थँक्यू. आणि तिसरा प्रश्न. मिनिस्टरला मराठीत काय म्हणतात? मंत्री. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये. थँक्यू. आता नेरकर वहिनींबरोबर फार छान गप्पा झाल्या आणि पैकीच्या पैकी पैसे त्यांनी मिळवलेले आहेत, जिंकलेले आहेत. आता केतकर वहिनींना जाऊन भेटूया. रत्नागिरी मधल्या कोकण नगरातल्या श्रीराम चौक इथं राहणाऱ्या सौ सरिता निलेश केतकर वहिनींकडे आपण चाललेलो आहोत. पाहूया वहिनी किती बक्षिसं मिळवत आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सरिता निलेश केतकर. माहेर कुठलं? माहेर देवगड. देवगड जवळच आहे ना? जवळच. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस. चांगला कुठलं, रत्नागिरी का देवगड? ऑफकोर्स देवगड. हा, देवगड. हो. काय म्हणतात? रत्नागिरी चांगला. रत्नागिरी चांगला असं ते म्हणतात, पण मी देवगडच म्हणणार. तुम्ही देवगडच म्हणणार? हो. तुम्ही आहात देवगडच्या म्हणून देवगड म्हणताय का खरोखर देवगड? नाही, देवगड चांगला आहे ना. हा, तो जास्त निर्यात होतो तिकडे. हो. है ना? का हो? काय म्हणतात? म्हणू देत आता म्हणायचं ते. पण तुम्ही कधीच बायकोच्या हो लावू नाही म्हणत? नाही, शक्यतो नाही. नाही, शक्यतो नाही का? चुकीचं असेल तर का म्हणायचं? चुकीचं असेल तर का म्हणा. बरोबर आहे. तुमचं नाव संपूर्ण? निलेश माधव केतकर. काय करता आपण? मी माझा यूज कारचा बिझनेस आहे. सेकंड हँड कार्स. सेकंड हँड कार्स. अच्छा, म्हणजे फायनान्स आणि डीलिंग. फायनान्स आणि डीलिंग करता. बर. काय वहिनी, तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते जनता सहकारी बँकेमध्ये. बँकेत कॅशियर आहात? नाही, आउटसोर्सिंग म्हणून जॉब बघते. आउटसोर्सिंग. मला माहिती. ओळख करून द्या ना सगळ्यांची. हे माझे मिस्टर निलेश केतकर. या माझ्या सासूबाई. या माझ्या सासूबाई. या माझी आजी. ही नणंद माझी. ही मामे नणंद आहे माझी. 6वीला आहे. ही माझी बहीण, सख्खी बहीण. हे दीर माझे. ही माझी आई. आणि या बहिणीचे मिस्टर छोटा मुलगा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बर.
तर तुम्ही आता घरात सगळी तयारी केलेली असेलच की आम्ही येणार म्हटल्यानंतर. चला खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, लग्न होऊन किती दिवस झाले? 6-8 महिने. 8 महिने. लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कुठे जमलं? कॉलेजला. कॉलेज पासून? पहिल्यांदा कधी पाहिलं आठवतंय? तो क्षण एकाच वर्गात होतो आम्ही. हो, तो क्षण आठवतोय का की तुम्ही वर्गात आलात आणि ते? नाही असं काही घडलेलं काहीच नाही. नाही. मी ऑलरेडी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तो होता तेव्हा मी त्याचा फार तिरस्कार करायचे 11वीत असताना. हा, हे बहुतेक प्रेम प्रकरण ही तिरस्काराने सुरुवात होते त्याची. आणि 12वी मध्ये मग असं जमलं, असं झालं. आधी तिरस्कार, 11वी कशावरून हो? काय छेडबीड करायचे होते काय? नाही, खूप वर्गात मस्ती करायचा आणि सगळे प्रोफेसर वगैरे ओरडायचे वगैरे वगैरे, म्हणून मला चीड यायची त्याची की असं का वागतो एवढा चांगला मुलगा, असं. बाकी काही नाही. ती चीड रूपांतरित कशी झाली प्रेमात? असं काही नाही. अहो, असं कसं होईल ना? कसला गाणगडा मुलगा आहे तो आणि मला खूप तू आवडतोस, या 2 वाक्यांमध्ये आणि भावनांमध्ये काहीतरी मध्ये घडावं लागतं. असं काही नाही. गॉड नोज. काही घडलं ते मला सांगतो. तेरे नाम सारखं झालं का? एवढे केलेल्या मुलगा अजिबात आवडत नाही. नाही असं काही नाही, पण एक दिवस वाटलं की आवडतोय हा मुलगा, मग हा व्रात्य असला, मस्तीखोर असला तरी स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे, असंच काही. तेच मी विचारतो, कशावर न कळलं की स्वभाव चांगला आहे? असं नाही काही की सांगता. तुम्हाला तुमची एका कुठल्या तरी मुलाने छेड काढली, यांनी जाऊन धाड 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 मारामारी केली वगैरे असं? असं काहीच नाही. बरं, यांच्या प्रकरणामध्ये काहीच घडलेलं नाही तरी यांना एकमेकांविषयी प्रेम वाटतं, हे आपण मान्य करूया. काय कसं झालं? असं काहीच नाही, तसं काहीच नाही. मग कसं आहे वहिनी, असं मी तुम्हाला विचारतो. असं काही नाही. तुम्हाला सांगायचं नाहीये? नाही असं काही पण असं काही सांगण्यासारखं झालंच नाही ऍक्च्युअली. बरं, मग ते प्रकरण झालं त्यानंतर कधी भांडणं वगैरे नाही झाली? नाही. आजपर्यंत कधी नाही? नाही, आता होतात लग्नानंतर. लग्नानंतर होता? फार मोठी नाही पण होतात कुरबुर काही. म्हणजे फार मोठी कशाला व्हायला हवी, थोडीशी कुरबुर भांडण. पण भांडण गरजेचं असतं मला असं वाटतं. बरोबर आहे. भांडायलाच पाहिजे. आता 3 प्रश्न, 600 रुपये. फ्रीज मधल्या एका आईस ट्रेला एकूण किती कप्पे आहेत? 8, 10. 8ही चुकलं, 10ही चुकलंय, 14 कप्पे आहेत. दुसरा प्रश्न, तुमचे मिस्टर 2 व्हीलर वरून दूरवरच्या प्रवासासाठी गेले होते, कुठे गेले होते? केळशीला, दापोलीच्या पुढच्या गावाला ते 2 व्हीलर घेऊन गेले होते लांब. खूप दूरवरच्या प्रवासात? दापोली आंजरला इकडे आहे हो. नाही, आमच्या इथनं वेळ लागतो पण जायला. 2 व्हीलर वरनं किती वेळ जायचं. लागतो? 2 व्हीलरनं 5-6 तास लागतात. 5-6 तास दूरवरचा प्रवास. केरळला त्याच्यापेक्षा खूप जास्त तास लागत असतील. नाही, गेलाच नाही. माझ्या आठवणीत तरी तो 2 व्हीलर घेऊन गेलेला मला आठवत नाही. मिस्टर हे केरळला गेले होते, कोणालाही न सांगता गुपचूप. माझ्या आठवणीत तरी माहिती नाही. तुमच्या आठवणीत नाही. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, प्रॉपर्टीला मराठीत काय म्हणतात? मालमत्ता. मालमत्ता हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे माझ्या या मालमत्तेतून फक्त 100 रुपये तुम्हाला देतोय. का हो? ह्या म्हणाल्या की अजूनही लग्नानंतरची गोडी संपलेली नाहीये. एवढं काय आहे तुमच्यात? काय म्हणजे मजेशीर काय हवं ते आणून देतो आणि म्हणजे दोघांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे आमचं. हो, एकमेकांबद्दल आपुलकी प्रेम. तुम्ही जेव्हा लग्न केलं, अरेंज मॅरेज केलं ना? अरेंज मॅरेज. तेव्हा तुमची काय अपेक्षा होती बायकोकडून? बायकोच्या पेक्षा म्हणजे अशीच शांत स्वभावाची अशी असावी. अशी असावी असं. पण आहेत की शांत? आहे थोडी हट्टी आहे. पण ते तुम्हाला थोडं आवडत पण असणार हट्टी पण ते काय झालं? मी हट्ट नाही करणार, कोण करणार? वा, हे कोण आहे ती? लहान लहान मुलांच्या आधी पहिला नंबर माझा. तुमचा नंबर आधी? वा. म्हणजे आधी लग्नाला पहिली मी ना. पण असं असणार ना का हो वहिनी, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी जेवढे हट्ट पुरवले, नंतर नंतर थोडं नाही हो, तेवढं एक ते एक आहे ना, नंतर दुर्लक्ष. लग्नानंतर पहिल्या वर्षी एक फुल निघत नाही म्हणून तुम मेरी अनारकली, मैं तुम्हाला शहजादा. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर एका वर्षानंतर काय चाललंय, ही फुलं काय नीट ठेवली अजून, आणि कुठला हट्ट, कुठं काय आपला बंद करी. असं नाही, एवढं नसेल होत. बरं, लॉन्ड्रीत यांच्या कुठे काय ठेवलेलं तुम्हाला माहिती नाही ना? मी जातच नाही, गेले तरी बाहेरूनच, कधी मार्केटमध्ये गेले तरच. तर यांना माहिती घरात कुठे काय वस्तू आहे? नाही, पण तीच कसोटी आहे. त्याच्यात 5 वस्तू आहेत, त्या 5ही वस्तू यांनी आणायच्या. तुम्ही सांगायची एक वस्तू, एक वस्तू सांगितली की त्यांनी एक आणून द्यायची तुमच्या हातात, आणि त्यानंतर ती आली की मग दुसरी सांगायची. अशा 5ही वस्तू जर यांनी आणल्या 1 मिनिटाच्या आत, 1000 रुपये, आणि शिवाय 5ही वस्तू आणल्या म्हणून 500 रुपये बोनस. ठीक आहे?
एका मिनिटात बघू यांना किती जमतंय ते. हा वेळ सुरू झाली वहिनी. बेडरूम मध्ये खालच्या ट्रॅक मध्ये वाजवत बसू नका, आणा लगेच, लवकर आणा. लवकर आणा. असतील तेवढे घेऊन या. असते तेवढ्या घेऊन या. जाऊ दे सुट्यानंतर लवकर घेऊ. आणा. वा खोबरी मिरची फ्रीज मध्ये. मध्ये अहो या स्पीडने गेलं तर काहीच नाही व्हायचं. लवकर लवकर. संध्याची पळी बेडरूम मध्ये. पूजा केली ना आता. पूजा केली ना आता. लवकर लवकर झाली वेळ. हा. संपली. नेल पेंट. Nail paint. खोका खोका बेडरूम मध्ये खोका तिथे. खोका खोका लवकर आणा. खोका सुचवून आणा. खोक्यात आहे बघा. आहे बघ खोका जाणार बघा. लवकर वेळ संपेल. ऐका वेळ संपली. हा, आता? पेन्सिल बेडरूम मध्ये पंख्याच्या रेग्युलेटरला लावली आहे. लवकर 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 बघा, लवकर संपली वेळ. लवकर, तीन, लवकर. संपली आली झाली. 1500 रुपये जिंकलेले आहेत वहिनी. काही खरं नाही वहिनी, पहिल्या राऊंड मध्ये 600, आता 1500. हा आता पैठणी. आता पैठणी नाही, त्याच्या आधी एक राऊंड हो, आहे, जाऊ दे तोच नको. आहे. नाही तो पण आहे. त्याच्यात 1000 रुपये सोन्याचं नाणं आहे, हो, सोन्याचं नाणं. नको सोन्याचं नको जाऊ दे. नाही, हवंय, Cancel पाहिजे म्हणजे ना, जाऊ ते दे पण चला. पाहिजे. पाहिजे ना पाहिजे पण मेन आहे पैठणी. पैठणी. नाही पण त्याआधी हाच खेळ आम्ही खेळणार आहोत केतकर बहिणींबरोबर.